श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज मी तुझ्यापर्यंत माऊली रूपात आलो आहे. तू जे काही माझ्याकडे प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करत आहे ते सर्व काही तुला प्राप्त होईल. आजचा संपूर्ण दिवस आणि आजची रात्र तुझ्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बाळा, जेव्हा तुम्ही ते आशीर्वाद माझ्याकडे मागू इच्छिता आणि त्या दिशेने प्रयत्न देखील करता, तेव्हा तुमच्या दिशेने ते आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तुम्ही केलेले प्रत्येक प्रयत्न सफलतेत परिवर्तित करून आशीर्वाद प्राप्त होतात. बाळा, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यावर ज्या माझ्या प्रिय बाळांचा विश्वास आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत घाबरायचे कुठलेही कारण नाही. कारण त्यांना हे नक्कीच माहीत आहे की मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना ते सर्व काही प्राप्त करून देण्यासाठी आशीर्वादित करत असतो जे ते माझ्याकडे मागू इच्छितात. तुम्ही जे काही कर्म करता त्यातून तुम्हाला जे काही सुख, संपत्ती, आनंद प्राप्त करायचा आहे तो तुम्ही नक्कीच मिळवाल, यात शंका ठेवू नका. बाळा, माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी कार्य करत आहे. तुला ते संपत्तीचे जे काही आजपर्यंत प्रश्न होते ते सुद्धा तुझे सुटण्यास इथून पुढे तुला मदत मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. देव म्हणतात, बाळा, येणारे 3 दिवस तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तू ज्या काही निर्णयाकडे वळवल्या जाशील तो निर्णय देखील मीच तुला त्या मार्गाने वळवून नेईल आणि तुला ते सुख, आनंद प्राप्त होतील. बाळा, तू जर काही कारणांनी चिंता करत असशील, खूप काही काळजी करत असशील, तर या क्षणाला मी तुला त्यातून मुक्त करू इच्छितो. देव म्हणतात, बाळा, तू खूप काही काळापासून ज्या परिस्थितीतून निघत आहे हे माझ्यापासून लपलेले नाही. तुम्ही शांततेत ते जे काही होत आहे ते काही सहन करून पुढे जाण्याचा जो प्रयत्न करत आहात त्यात मी तुम्हाला नक्कीच यश प्रदान करणार आहे. आणि आज जी तुमची परिस्थिती आहे त्यासाठी तुम्ही जे काही माझ्याकडे प्रार्थना करत आहात त्याला मी माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करून तुम्ही जे काही मागत आहात ते तुमच्याकडे लवकरच प्राप्त होणार आहे. मग जो कोणी बाळ माझ्याकडे त्या संपत्तीसाठी प्रार्थना करो किंवा कोणी माझ्याकडे त्या शुद्ध प्रेमासाठी आणि त्या सुसंवादासाठी प्रार्थना करोत ते त्यांना नक्कीच प्राप्त होईल. देव म्हणतात, बाळा, तुटलेल्या जीवनात तुमच्यासाठी जे काही देव इच्छितात ते तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुम्हाला प्राप्त होणार आहे. तेव्हा निश्चिंत राहा आणि देवाचे मनापासून नामस्मरण करा. जे तुमच्याकडे आहे त्यासाठी देवाचे आभार माना. कारण देव तुमच्या त्या जागा भरू इच्छितात ज्या ठिकाणी तुम्ही तो त्रास सहन केला आहे, ते संघर्ष सहन केले आहे. बाळा, आता तुझ्यातून आणि तुझ्या जवळून ते नाते दूर केल्या जाईल जे तुझ्यासाठी त्रासदायक होते. त्या लोकांना, त्या व्यक्तींना तुझ्यापासून दूर केल्या जाईल. इतके अंतर राहील की ते पुन्हा तुझ्यापर्यंत त्रास द्यायला येणार नाहीत, तुला त्रास देणार नाहीत, यावर विश्वास ठेव. मला माहीत आहे माझे प्रिय बाळ चांगल्या मार्गावर चालत आहे. त्याच्या मनात कुणाबद्दलही द्वेष नाही, कुणाबद्दल त्रास देण्याची त्याला आवड नाही, त्याला कटकटी आवडत नाहीत.
त्यामुळे माझा आशीर्वाद निरंतर सच्च्या भक्तांसोबत आहे आणि तो निरंतर राहील. माझ्या प्रिय बाळा, मी तुला कधीही एकटे सोडू इच्छित नाही, कारण जेव्हा तू त्या त्रासातून जात असतो तेव्हाही मी तुझ्या सोबत असतो आणि तुला ते धैर्य, ती शांती प्रदान करत असतो, ज्यामुळे तू पुढे जाण्याचे ते धैर्य दाखवतो आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा तू आनंद शोधत असतो. त्यामुळे मी तुझ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आनंद देऊ इच्छितो. आजपर्यंत तुम्ही जे काही प्राप्त केले नसेल ते तुम्हाला या दिवसात प्राप्त करण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा ठरेल. बाळा, मी तुझ्याकडे तेच नाते, तेच मित्र ठेवू इच्छितो, ज्यामुळे तुला वेळोवेळी आनंदाची प्राप्ती होणार आहे. वेळोवेळी तुला हवे असलेले ते सुसंवाद देखील प्राप्त होणार आहेत, कारण तू देखील त्या नात्याला तेवढेच मान सन्मान देत असतो. बाळा, माझी दृष्टी तुझ्या प्रत्येक कार्यावर आहे. तू जेव्हाही कुठला मोठा निर्णय घेतोस त्या क्षणाला देखील मी तुझ्या हृदयात वस्ती करून तुझ्या त्या निर्णयाला तुझ्या मनात आणत असतो. देव म्हणतात, बाळा, मला मानतेस ना आणि माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतेस ना, मग कुठली चिंता करू नको, कारण आता तुझ्याकडे ते आनंद लवकरच प्राप्त होणार आहे, ज्यासाठी तू माझी विनंती करत आहेस, प्रार्थना करत आहेस. आजपर्यंत तुम्ही जो काही संघर्ष सहन केला आहे, मग तो कार्यातून असो, नात्यातून असो किंवा कुठल्याही परिस्थितीतून असो, तो आता तुमच्या जवळून काढून घेण्यात येत आहे आणि तुमच्यासाठी ते सर्व काही आनंद, प्रगतीचे द्वार आणि उन्नतीचे द्वार तुमच्यासाठी उघडल्या जात आहेत. आता तुमची परिस्थिती संपूर्णपणे बदलण्यासाठी देवाचा आशीर्वाद कार्य करणार आहे. तेव्हा या क्षणाला निश्चिंत रहा. तुमचे जीवन अगदी योग्य मार्गावर सुरळीत सुरू राहणार आहे. तुम्ही ज्या काही अपेक्षा देवाकडे सांगत आहात, मागत आहात, काही प्रश्न विचारत आहात, त्या सर्व गोष्टींचे उत्तर योग्य वेळेत तुमच्याकडे पाठवल्या जाईल. देव म्हणतात, बाळा, माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेव, कारण तू जे काही मागत आहेस त्याही पलीकडे माझा आशीर्वाद तुझ्या सर्वोत्तम जीवनासाठी कार्य करत आहे. जेव्हा तुम्ही काही मागता, प्रार्थना करता, त्याही पलीकडे देव तुमच्या जीवनात ते सर्व काही देण्यासाठी इथे उपस्थित आहे. देव म्हणतात, माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव. मी तुझ्याकडे ते देऊ इच्छितो जे तुझ्या जीवनासाठी सर्वोत्तम असेल, जे तुझ्यासाठी आनंददायी असेल आणि ते सुख चिरकाल तुझ्याकडे राहील. यासाठी माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे. बाळा, स्वामी माऊली रूपात मी तुझ्यापुढे आलो आहे. तू जे काही मागू इच्छितो ते मनपूर्वक माग, मी ते नक्की पूर्ण करेल. माझा आशीर्वाद तुला नक्कीच प्राप्त होईल. तुझे मन माझ्याकडे मोकळे कर. तुला जे हवे आहे ते मला सांग. तू जेव्हा माझ्यापुढे ते मागशील तेव्हा मी आशीर्वादाच्या रूपात, एखाद्या चमत्काराच्या रूपात तुझ्याकडे नक्कीच देईल. ज्याप्रमाणे तू आजपर्यंत काही संघर्षात असून देखील तू त्या मार्गावर, वाईट मार्गावर गेला नाहीस, चुकीच्या मार्गावर गेला नाहीस, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्यासाठी मी ते करू इच्छितो जे तुझ्यासाठी सुखदायक ठरणार आहे. कुठलेही त्रास, संकट तुझ्यापर्यंत येणार नाही. यापुढे तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार
होत आहे, कारण मी ते माझ्या आशीर्वादाने तयार करू इच्छितो. बाळा, तेव्हा विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण मी तुझ्यातून ते संकट, ते त्रास दूर करू इच्छितो, ज्यामुळे तुझ्या मनाला ती भय, भीती वाटू नये. बाळा, अगदी या क्षणाला मी तुझ्या समोर आहे. तुझ्या मनातले ते मोकळे कर, ते मला सांग. त्या दुःखात निरंतर राहू नकोस, त्या क्लेशांमध्ये राहू नकोस. तुझ्या मनातले माझ्यासमोर मोकळे कर आणि त्या दुःखातून, त्या खूप काही काळजीतून बाहेर ये, कारण मी तू जे बोलत आहेस ते ऐकण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुझ्या मनातले तू जेव्हा माझ्याकडे मोकळे करशील, तेव्हा तुला ते आनंदाचे क्षण लगेच पुढच्या क्षणी प्राप्त होण्यास सुरुवात होईल. बाळा, तुला जे काही व्यक्त करायचे आहे ते माझ्यापुढे व्यक्त कर. मी ते सर्व काही ऐकत आहे. भगवंतावर, भगवंताच्या आशीर्वादावर तुझा संपूर्ण विश्वास आहे ना? मग ते आशीर्वाद तुझ्यापर्यंत नक्की येतील. तुझे ते संकट, ते त्रास दूर होतील यावर विश्वास ठेव. मी आज तुझ्यापुढे येऊन तुला माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितो. तू ते स्वीकारण्यासाठी तत्पर आहेस? जर तुम्ही स्वामी प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहात आणि तुमचा देवांच्या संपूर्ण शक्तीवर आणि देवांच्या आशीर्वादांवर, चमत्कारांवर विश्वास असेल, तर होय स्वामी, मी ते स्वीकारण्यासाठी तयार आहे, सज्ज आहे, असे लिहा. स्वामी माऊली तुमच्या मनातील ते सर्व काही जाणतात, जे तुम्ही या क्षणाला स्वामीला सांगू इच्छिता. तेव्हा देव तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, तुझे मन मोकळे कर. जेव्हा तुम्ही मन मोकळे कराल, तेव्हा तुमच्या मनातून ते नैराश्य, ते त्रास दूर होतील आणि तुम्हाला अनेक सुखांच्या, आनंदाच्या प्राप्ती होताना तुम्ही अनुभव कराल. देव म्हणतात, बाळा, या संपूर्ण वर्षात तुम्ही हवे असलेले आशीर्वाद प्राप्त कराल, कारण मी माझ्या बाळांना चिंतामुक्त आणि संकटमुक्त करू इच्छितो. तेव्हा कुठलीही काळजी करणे थांबवा. तुमच्या कार्यात मन लावा. कर्माकडे अधिकाधिक लक्ष द्या. कुणी आता ठरवूनही तुझे वाईट करू शकणार नाही, यावर विश्वास ठेव. माझा आशीर्वाद जिथे येतो तिथे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तिथे कुठलीही अशी नकारात्मक भावना राहत नाही. तुम्ही खूप काही काळापासून खूप काही हरवले असे वाटत आहे. ते तुमचे सुख असो की तुमचे आनंदाचे क्षण असो, पण आता तुमची वेळ परिवर्तित होत आहे. देवांचा आशीर्वाद प्राप्त होऊन तुम्ही ते हवे असलेले सुख, शांती आणि आनंदाचे क्षण प्राप्त करणार आहात. तुम्ही एका दैवी योजनेचे भाग बनला आहात. तेव्हा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. देवाची योजना तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुम्ही हवे असलेले आशीर्वाद देवांकडून तुम्ही प्राप्त करणार आहात. अगदी या क्षणाला देखील तुमच्यासोबत देव असल्याची जाणीव तुम्हाला होणार आहे. त्या अनुभूतीला तुम्ही अनुभव करा. जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला तो अनुभव करेल, तो स्वामीच्या अगदी स्वतःला जवळ प्राप्त करेल. तुम्हीही स्वामी प्रिय बाळ आहात, तेव्हा स्वामीचा नामघोष करायला तयार व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव तुमच्यातून या क्षणाला ते नैराश्य काढून टाकोत. तुमच्यातून त्या संकटांची भीती काढून टाकोत. तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होत. देव म्हणतात, बाळा, माझ्या आशीर्वादाने
मी तुला त्या गोंधळातून काढू इच्छितो, त्या निराशे लगेच काढू इच्छितो. तेव्हा आता मनात काही जे तुझ्या गोंधळ सुरू आहेत त्यातून तुला नक्कीच असा मार्ग मिळेल जो आम्ही तुला देऊ. त्या मार्गावर चालण्यासाठी तुला फक्त आपले कर्म करायचे आहे. तुम्ही आता ते सुख, ते वैभव, ते आनंद प्राप्त करणार आहात ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना वारंवार करत आहात. तुमची प्रार्थना स्वीकार झाली आहे. तुमचे जीवन अगदी उच्च स्तरावर पोहोचण्यासाठी तयार आहे. तेव्हा तुम्ही ते सुख, समाधान, आनंद प्राप्त करण्यासाठी स्वामी मी तयार आहे ते स्वीकारण्यासाठी अशी कमेंट करा. तुमचे जीवन अगदी आनंदाने भरून जाईल. सुख, समाधान आणि खूप काही ऐश्वर्य तुम्ही प्राप्त कराल. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.